नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. मनमाडला लोकनियुक्त नगराध्यक्ष नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा संपन्न. आमदार सुहास कांदे व सौ अंजुमताई कांदे यांच्या नेतृत्वाखाली मनमाड नगरपालिकेत एकाती सत्ता. नाशिकच्या मनमाड नगर परिषदेच्या नवनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवक नगरसेविका यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यामुळे शहराच्या स्थानिक प्रशासनाला आता नवीन नेतृत्व मिळाले आहे. नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली मनमाड नगरपालिकेत एकहाती सत्ता मिळाली असून आज नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. योगेश पाटील यांच्यासारखा तरुण नेत्याकडे नगराध्यक्ष पदाची धुरा सोपवल्याने शहराच्या विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा आहे. या सोहळ्याच्या व्यासपीठावर नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच ज्येष्ठ नेते, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी त्याचप्रमाणे शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आवाज एन न्यूज मराठी, मनमाड, नाशिक. तुम्ही जे आशीर्वाद रूपी मतदान त्यांना केलेलं आहे आणि मताधिक्यांनी त्यांना निवडून दिलेलं आहे, आज पुन्हा कांदे कुटुंबियांतर्फे आणि अण्णांतर्फे तुम्हाला तीही शाश्वती देऊ इच्छिते की जे उमेदवार तुम्ही निवडून दिलेले आहेत, तुम्हाला यांचा अनुशय भरून करण्यासाठी तुम्ही जे हे मोलाचं सहकार्य मताधिक्यांनी शिवसैनिकांना निवडून दिलेलं आहे, हे तुमचं मोलाचं सहकार्य जे आहे ते आम्ही कधीही न विसरता तुमच्या ऋणात राहून या मनमाड तालुक्याचा नांदगाव तालुक्याचा आणि मनमाड शहराचा विकास कसा आणि सर्वांगीण करता येईल याची कटाक्षाने जबाबदारी घेतो आहोत. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार. जय महाराष्ट्र. निष्ठा ठेवील, कायदे व नियम याचे प्रामाणिकपणे पालन करेल. नवनिर्वाचित नगराध्यक्ष म्हणून माझ्यावर सोपविण्यात आलेली सर्व कर्तव्य निष्ठेने, प्रामाणिकपणे, निपक्षपणे व निर्भीडपणे पार पाडेल. तसेच मनमाड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सार्वजनिक हित सर्वोच्च मानून कार्य करील अशी ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.